जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे केवळ ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार नाही, तर महाराष्ट्राच्या सहकार राजकारणातील एक महत्त्वाचं सत्ता केंद्र आहे। त्यामुळे या बँकांच्या निवडणुकीत एखादा नियम लागू होतो की नाही यालाही मोठं राजकीय महत्त्व असतं। सध्या अशाच एका नियमामुळे राज्यातील जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं राजकारण चांगलंच तापलंय। नमस्कार, मी सुरेखा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांमधील एका व्यक्तीची दीर्घकाळ असलेली मक्तेदारी कमी करण्याच्या उद्देशाने सलग 10 वर्ष संचालक राहिलेल्या व्यक्तींसाठी 3 वर्षांचा कूलिंग पिरियड बंधनकारक केलाय। म्हणजेच सलग 10 वर्ष संचालक पद भूषवल्यानंतर संबंधित व्यक्तीला पुढील 3 वर्ष संचालक पदाची निवडणूक लढवता येणार नाही, अशी या नियमामागची भूमिका आहे। नव्या नेतृत्वाला संधी मिळावी आणि सहकारी संस्थांच्या कारभारात सातत्याने एकाच व्यक्तीचं वर्चस्व राहू नये, हा त्यामागचा मुख्य उद्देश मानला जातो। मात्र आता खरा प्रश्न असा आहे की रिझर्व्ह बँकेचा नियम स्पष्ट असताना महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी नेमकी कुठे अडकली आहे। कारण राज्यातील विविध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका तोंडावर असताना या नियमाच्या अर्थाबाबतच सहकार विभाग आणि सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्यात मतभेद असल्याचं चित्र समोर आलंय। सहकार निवडणूक प्राधिकरणाने मे महिन्यातच 10 वर्षापेक्षा अधिक काळ संचालक असलेल्या व्यक्तींचे उमेदवारी अर्ज स्वीकारू नयेत अशी भूमिका स्पष्ट केली होती। मात्र प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत काही जिल्ह्यांमध्ये या भूमिकेच्या उलट परिस्थिती पाहायला मिळाली। परभणी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले। नांदेड जिल्हा बँकेत सुरुवातीला अर्ज फेटाळण्यात आले, मात्र अपीलमध्ये तेच अर्ज वैध ठरवण्यात आलेत। अकोला वाशिम जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही याच नियमाभोवती प्रश्न निर्माण झाले आहेत। यामुळे आता एक गंभीर प्रश्न निर्माण होतोय, जर 10 वर्षानंतर कूलिंग पिरियडचा नियम लागू असेल तर त्याची अंमलबजावणी सर्व जिल्हा बँकेमध्ये समान पद्धतीने होणार का? आणि जर राज्याच्या सहकार कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती झालेली नसेल तर केवळ रिझर्व्ह बँकेच्या नियमाच्या आधारे एखाद्या उमेदवाराला निवडणुकीपासून रोखता येईल का? हाच कायदेशीर पेच सध्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसमोर उभा राहिलाय। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीही याच मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली आहे। रिझर्व्ह बँकेचा नियम मान्य असला तरी राज्याच्या सहकार कायद्यात किंवा नियमामध्ये त्यानुसार आवश्यक दुरुस्ती झाल्याशिवाय त्याची कडक अंमलबजावणी करणं कठीण असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे हा विषय आता केवळ निवडणूक प्रक्रियेपुरता राहिलेला नसून त्याला कायदेशीर आणि प्रशासकीय स्वरूपही प्राप्त झालं आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आता लक्ष लागलं आहे ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे। कारण कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात अनेक वर्षापासून प्रभावी असलेल्या नेत्यांच्या राजकीय भवितव्याशी हा नियम जोडला जात आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाही या नियमामुळे जिल्हा बँकेची निवडणूक लढवता येणार नाही अशी चर्चा आहे। मात्र याबाबत प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ यांनी रिझर्व्ह बँकेच्या या नियमांची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याचं स्पष्ट केलंय। म्हणूनच आता या संपूर्ण प्रकरणाकडे केवळ कोण निवडणूक लढणार आणि कोण लढणार नाही या राजकीय चष्म्यातून पाहणं योग्य ठरणार नाही। कारण या प्रकरणाचा मूळ प्रश्न आहे तो नियमांच्या अंमलबजावणीचा। रिझर्व्ह बँकेचा नियम लागू आहे तर तो सर्वांसाठी समान पद्धतीने लागू झाला पाहिजेत आणि जर त्यांच्या अंमलबजावणीत कायदेशीर अडथळे असतील तर त्याबाबत स्पष्टता राज्य सरकारने आणि संबंधित यंत्रणांनी देणं आवश्यक आहे। कारण जिल्हा बँकेच्या निवडणुका या केवळ संचालक निवडणुकीच्या निवडणुका नसतात। या निवडणुकांमधून सहकार क्षेत्रातील पुढची राजकीय समीकरणं ठरतात। त्यामुळे 10 वर्षाचा कार्यकाळ, 3 वर्षाचा कूलिंग पिरियड आणि राज्याच्या सहकार कायद्यातील तरतुदी याचा मेळ नेमका कसा बसणार यावर अनेक प्रस्थापित नेत्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून असू शकतं। म्हणूनच आजचा सर्वात मोठा सवाल असा आहे की रिझर्व्ह बँकेचा 10 वर्षाचा नियम खरोखर सहकारातील मक्तेदारी मोडणार आहे का?
की राज्याच्या कायद्यातील पळवाट आणि प्रशासकीय संभ्रमामुळे पुन्हा एकदा प्रस्थापित नेतृत्वाला संधी मिळणार आहे. कोल्हापूरसह राज्यातील जिल्हा बँकेच्या निवडणुकामध्ये आता याच प्रश्नाचं उत्तर शोधलं जाणार आहे आणि हे उत्तर केवळ एका नेत्याच्या उमेदवारीपुरतं मर्यादित राहणार नाही, तर महाराष्ट्राच्या सहकार राजकारणात पुढच्या पिढीला किती आणि कधी संधी मिळणार याची ही दिशा ठरवणार आहे. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज.